दिलीप भाऊ जेव्हा 6व्यांदा नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले तेव्हा जनसामान्यांच्या मुखी एकच वाक्य आलं, भाऊ, पाचोरा शहराच्या विकासासाठी तुमच्याशिवाय पर्यायच नाही. भाऊंनी नागरिकांची मनं जिंकली. भाऊंनी माणसं जोडली. जीवाला जीव देणारी, आपुलकीचा आणि मायेचा ओलावा असणारी, सर्व समाजाची, जातीची आणि पंथाची, जातीभेदाचं दुष्ट राजकारण आप्पांना आणि भाऊंना कधीही रुचलं नाही. भाऊ प्रत्येकासाठी भाऊच ठरले. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून तेली, वाणी, मराठा, मुस्लिम, माळी, न्हावी आणि धनगर समाजाला तसंच विविध संस्थांना भाऊंनी नगराध्यक्ष असताना समाजोपयोगी कार्यासाठी व मंदिरांसाठी जागा दिल्या. पाचोऱ्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे कच्चे आणि लहान रस्ते. भाऊंनी रस्ते दुरुस्तीचं काम जणू युद्ध पातळीवरच स्वीकारलं. 50 लाख रुपये खर्च करून आज शहरातील मुख्य रस्त्याचं डांबरीकरण झालं. रंगार गल्ली, कृष्णापुरी, बहिरामनगर, कोंडवाडा गल्ली, जामनेर रोड, हिवरा नदी या ठिकाणी सुमारे 50 लाख रुपये खर्चून रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलं. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित श्री गोसे हायस्कूल मार्गासाठी 40 लाख रुपये खर्च करण्यात आले. आज हा मार्ग शहरातील सर्वात आकर्षक आणि सुंदर फुटपाथ असलेला एकमेव मार्ग ठरला आहे. रिंग रोड ते देशपांडे मळ्यापर्यंतचा रस्ता, भवानीनगर, एकतानगर, बोहरा गल्ली परिसर, तलाठी कॉलनी, शाहूनगर, मानसिंका नगर रस्ता खडीकरण व गटार बांधकाम, काँक्रिटीकरण या सर्व कामांसाठी सुमारे 90 लाख रुपये नगरपालिकेच्या माध्यमातून खर्च करण्यात आले. याशिवाय विविध योजनांतर्गत रिंग रोडचं डांबरीकरण, दलित वस्ती सुधार योजनेतून हनुमान नगर, एसटी स्टँड मागील भाग, जारगाव चौफुली फरशी पुलापासून नाला बांधकाम, पाणी पुरवठा आणि पाईपलाईनचं काम करणं, भारतीय नगर रस्ता काँक्रिटीकरण यासाठी जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण कामाअंतर्गत कॉलेज चौक ते मोंढा रस्ता चौकापर्यंत हायवे पथदिवे उभारणीचं काम, गोसे हायस्कूल चौकातील सीडी वर्क, गटार काम, रेल्वे ट्रॅक पर्यंत नाला यासाठी 55 लाख रुपये खर्च करण्यात आले. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन कामांतर्गत गांडूळ प्रकल्प, गिरणा पंपिंग रोड रस्ता खडीकरण, आठवडे बाजार, गांधी चौक रस्ता काँक्रिटीकरण यासाठी सुमारे 80 लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय वार्ड क्रमांक 25 मधील रस्ता काँक्रिटीकरण, बाहेरपुरा, रसूल नगर, गुरुदत्त नगर, वार्ड क्रमांक 13 तसंच वार्ड क्रमांक 18 मधील रस्त्यांचं आणि मार्केट कमिटी समोरील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, फुटपाथ, गटार असे अनेक कोटींची कामं अजूनही सुरू आहेत. सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारी, नाला बांधकाम, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र याशिवाय खान्देश पॅकेजमधून विविध विकास कामांसाठी एकूण 35 कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार आहेत. याशिवाय शहरात शौचालयासाठी 4 टॉयलेट व्हॅन 18 लाख रुपये खर्च करून उपलब्ध करण्यात आले आहेत. पाचोरा शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन आगामी 40 वर्षांचं नियोजन असलेली शहरासाठी 18 कोटी 18 लाख रुपये किमतीची वाढीव पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाच्या योजनेतून मंजूर झाली असून येत्या 1.5 वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार दिलीप भाऊंनी व्यक्त केला आहे. पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या प्रचंड कार्याची नोंद शासन दरबारी झाली. पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत नाशिक विभागातून नगरपालिकेनं 2रं पारितोषिक पटकावलं आणि पाचोरा शहरवासियांसह संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांच्या ओठांवर कळत नकळत अभिमानानं शब्द उमटले, भाऊ फक्त तुम्हीच. पण या सगळ्या यशाचं श्रेय दिलीप भाऊ आपल्या सहकाऱ्यांना देतात. भाऊ, तुम्ही जे ठरवता ते करून दाखवतात आणि इथंच विरोधक अस्वस्थ होतात. आणि विरोधकांसाठी भाऊ सहज म्हणतात, एकटा चालो नाही युगाचीही साथ आहे. एकटा चालो नाही युगाचीही साथ आहे. सावध असा तुफानाची ही सुरुवात आहे.